भीती कशी ओळखायची आणि तिच्या पलीकडे कसे जायचे? जेव्हा भीती असते तेव्हा ती आपल्यावर कब्जा करते. ती ओळखण्यासाठी फार प्रयत्न करावा लागत नाही. जसे पायात किंवा डोक्यात वेदना असतात तशीच ती जाणवते. मग आपण काय करू शकतो? ती नियंत्रित कशी करायची? जर आपण आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित केलं तर आपण भीतीवर मात करू शकतो. कारण भीती ही फक्त हृदयात जाणवणारी भावना नाही, तिचा एक ठराविक श्वासोच्छवासाचा प्रकार आहे. त्या क्षणी आपण श्वासाकडे लक्ष दिलं की तीच भीती, जी फक्त एक ऊर्जा आहे, ती रूपांतरित होते. ही एकच ऊर्जा तिन्ही रूपांमध्ये प्रकट होते: प्रेम, द्वेष आणि भीती. जेव्हा भीती असते तेव्हा ना प्रेम असतं ना द्वेष. जेव्हा द्वेष असतो तेव्हा ना प्रेम ना भीती. आणि जेव्हा प्रेम असतं तेव्हा बाकीच्या दोन्ही गोष्टी नसतात. म्हणूनच आपण भीतीचं एका सर्वसमावेशक प्रेमाच्या भावनेत किंवा अनुभवात रूपांतर करू शकतो.